डॉक्टर शिवाजी काळेल, साई सिद्धी क्लिनिक, घाटकोपर. जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्याला नवनवीन आजार होतात. जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे. हे आजार आपल्याला दिवसेंदिवस त्रास देतात आणि त्याच्या आयुष्यभर आपल्याला गोळ्या खाव्या लागतात. तर आज मी एका पेशंटला भेटवतोय ज्यांना डायबिटीस होता. कित्येक दिवसापासून डायबिटीस होता आणि त्यांचं वजन वाढलेलं होतं. तर त्यांना डायबिटीससाठी आपण स्पेशल ट्रीटमेंट केलेली आहे. तर नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. लता पवार. लता पवार. ताई तुम्ही कुठून आलात? तासगाव. या लता पवार ताई तासगाववरून आलेत आपल्याकडे डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी. तर तुम्हाला किती वर्षापासून डायबिटीस आहे? 3 महिन्यापासून. 3 महिन्यापासून. आता नवीनच त्यांना डायबिटीसची सुरुवात झालेली आहे. तर तुमचं पहिलं आपली ट्रीटमेंट केली त्यावेळेस तुम्हाला त्रास काय काय होता? त्रास म्हणजे डायबिटीस, शुगर वाढली. शुगरमुळे त्रास होतो जास्त. शुगर वाढलेली होती, वजन वाढलेलं होतं, ऍसिडिटीचा त्रास होता. ऍसिडिटीच बरं, ठीक आहे. आता तुम्हाला आपण पंचकर्म ट्रीटमेंट केलेली आहे. तर पंचकर्म ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला काय काय म्हणजे फरक जाणवतो? वजन कमी झालं. मेन म्हणजे किती वजन कमी झालं? 5 किलो कमी झाले. 40 दिवसामध्ये त्यांचं आपण 5 किलो वजन कमी केले आहे. आणि डायबिटीस लेवल आता बऱ्यापैकी रेग्युलर नॉर्मल झालेली आहे. त्यांच्या पहिल्या गोळ्या होत्या त्या आता कसं आहे आपण मॉनिटर करून एक अर्धी गोळी चालू ठेवलेली आहे आणि पहिल्या गोळ्या सगळ्या बंद करून आता हळूहळू आपण ती अर्धी गोळी पण बंद करणार आहोत. ठीक आहे. बरं, वजन कमी झाले. पहिला जो त्रास होत होता एकदम जड वाटत होतं किंवा म्हणजे चालताना वगैरे कसं आहे एकदम जड वाटत होतं. आता कसं त्रास बरं वाटतंय ना आता पहिल्यापेक्षा? वाटतं एकदम आता. बरं, तुम्ही सांगा मला, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे अशा पेशंटसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? डॉक्टर काळे त्यांना भेटावं जरूर. वजन कमी पण होतं पण डायबिटीज वगैरे असे आजार पूर्ण निघून जातात. बरोबर. डायबिटीस पंचकर्माच्या साह्याने रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे डायबिटीस जर रिव्हर्स झाला तर परत आपल्याला औषधं गोळ्या खायची गरज नाही. मेन काय होतं डायबिटीसमध्ये, आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज असतो. पॅन्क्रियाजमधून बीटा सेल असतात. बीटा सेलमधून इन्सुलिन, नैसर्गिक इन्सुलिन आहे, ते नैसर्गिक इन्सुलिन सिक्रेशन बंद होतं. ते आपण पंचकर्माच्या साह्यानं इन्सुलिन, शरीरातलं इन्सुलिन तयार करायला लावतो आणि शरीरातलं इन्सुलिन तयार व्हायला लागलं तर त्यांचा डायबिटीस रिव्हर्स होतो, म्हणजेच डायबिटीस बरा होतो. धन्यवाद मॅडम.